नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला हरभऱ्याच्या ओल्या दाण्यापासून कबाब बनवायचे। चला बघूया आपण आता कसे बनवायचे। एक बाउल हरभऱ्याचे ओले दाणे घेतलेले आहेत। 2 चमचे सोप, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे धने, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची। हे दाणे मिक्सरमधून काढायचे आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक ही मिक्सरमधून काढायचं। 3 बटाटे उकडून बारीक किसून घेतले। आता आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करायचं। हरभऱ्याचे दाणे, किसलेला बटाटा आणि वाटून घेतलेलं वाटणे, मिरची, धने, सोप यात चवीपुरतं मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि 1 चमचा काळं मीठ टाकायचं। आता या मिश्रणाला आपण छान एकत्र करून घेऊया। चांगलं मळून घ्यायचं याला। बघा आपलं पीठ आता तयार झालेलं आहे आणि तेलही तापायला ठेवलं। आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे वडे बनवायचे। इथे मी थोडेसे लांब आकाराचे वडे बनवत आहे। बघा असे। आता मी हे वडे तयार करून एका प्लेटमध्ये ठेवते। 5-6 वडे तयार करून घेते, म्हणजे तेलही चांगलं तापतं तोपर्यंत। या पद्धतीने आपण आता वडे बनवून घेऊ। आपण जे वडे बनवत आहोत हे वडे बिलकुल तेलकट होत नाही। आपण सुद्धा करून पहा। आता आपलं तेलही मस्त तापलेलं आहे। बघा आता यात एक एक वडा सोडून आता वडे आपल्याला चांगले तळून घ्यायचे। एका वेळी 4 ते 5 वडे बसतात। तेलामध्ये जेवढे वडे बसतील तेवढे वडे टाकायचे आणि त्याला छान तळून घ्यायचे। वडे छान तळले गेले थोडे की नंतर त्याला हलवायचं, म्हणजे आपले वडे फुटणार नाही। आता याला आपण उलटून घेऊया आणि दुसरीकडूनही तळून घेऊ। थोडे होत आले की मग याला हलवायचं आणि सगळीकडून चांगले तळून घ्यायचे। वडे आपले मस्त तळणं झालेले। आता मी दुसरे वडे टाकले। आता हे जे टाकलेले वडे मी याला थोडंसं लालसर तळणार आहे, कारण दोन्ही पद्धतीने केलेले वडे खूप छान लागतात। आपल्याला जसे आवडत असतील आपण तसे वडे बनवायचे। बघा आपले थोडेसे कमी तळलेले सुद्धा झालेले आहे आणि जास्त तळलेले सुद्धा वडे तयार झालेले आहे। कसे वाटले तुम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।